आजचा हा संदेश प्रत्येक आईवडिलांसाठी आहे. कृपया शेवटपर्यंत ऐका. प्रेज द लॉर्ड. लहानपणापासून तुमची मुलं तुमच्या डोळ्यासमोर वाढतात. या जगात त्यांना सर्वात जास्त जर कोणी ओळखत असेल तर ते तुम्ही आहात. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, डोळ्यातलं दुःख, त्यांची स्वप्न, त्यांच्या आवडीनिवडी हे सर्वात आधी तुम्हालाच दिसतं. पण आज अनेक मुलं आणि मुली चुकीच्या मार्गावर का जात आहेत? कारण ते वाईट आहेत म्हणून नाही, तर अनेकदा ते घरातील सततचा दबाव, राग, तुलना आणि जबरदस्ती मनात दाबून जगत असतात. हेच कर, हेच शिक, आम्ही सांगतो तेच ऐक, असं ऐकत ऐकत काही मुलं आतून तुटतात. त्यांच्या मनात काय चाललं आहे, ते कोणत्या वेदनेतून जात आहेत हे मात्र कोणीही विचारत नाही. काही मुलं या दडपणामुळे चुकीच्या संगतीत जातात. काहींचा राग बाहेर इतरांवर निघतो, दुसऱ्यांचा खून, घात करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि काही इतके खचून जातात की स्वतःलाच इजा पोहोचवण्याचा किंवा स्वतःच आयुष्य संपवण्याचा विचार करू लागतात. प्रियानो, आईवडिलांनो, तुमची मुलं तुमची मालमत्ता नाही, ती देवाने तुमच्यावर सोपवलेली अमूल्य जबाबदारी आणि अनमोल भेट आहे. त्यांच्यावर तुमची अपूर्ण स्वप्न लादू नका. त्यांचं ऐका, त्यांना समजून घ्या, त्यांच्याशी प्रेमाने बोला, त्यांच्या देणग्या आणि गुण ओळखा, त्यांना घडवा व त्यांचं स्वतःचं व्यक्तिमत्वही फुलू द्या ना. कधीकधी फक्त एका प्रेमळ मिठीने, एका शांत संवादाने आणि एका विश्वासाच्या शब्दाने एखाद्या मुलाचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. बायबलचं वचन सांगतं, मुलाला त्याने ज्या मार्गाने जावे त्या मार्गाचं शिक्षण दे. तो म्हातारा झाला तरी त्या पासून दूर जाणार नाही. जर तुम्हालाही वाटत असेल की प्रत्येक घरात प्रेम, संवाद आणि समजूतदारपणा वाढायला हवी, तर हा संदेश प्रत्येक आई वडिलांपर्यंत नक्की पोहोचवा. गॉड ब्लेस यू. आमेन.